सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही इथे वाट बघत आहोत ट्रेक करूया टीमची. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या या पहिल्या व्लॉगमध्ये. आज आम्ही जात आहोत निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या अद्वितीय अशा अडराई जंगल ट्रेकला. तर हा ऋषिकेश इथे इंग्लिश असलेला फॉर्म भरतोय आणि तुम्ही बघू शकता ऋषिकेशच्या स्पेलिंगनुसार आम्ही अदराई ट्रेकला नाही तर अदारी ट्रिकला चाललो आहोत. एकमेकांशी गप्पा मारत, मस्ती करत आणि खिडकीतून दिसणाऱ्या सुंदर अशा निसर्गाचा आस्वाद घेत आमचा प्रवास तर सुरूच आहे. आणि त्यात आम्ही उच्चारला एक ट्रेंडिंग मंत्र. अशा प्रकारे पुण्यावरनं 120 किलोमीटरचा पल्ला गाठून आम्ही पोहोचलो खिरेश्वर या गावामध्ये. मंगल मूर्ती. आणि मी भावाने रूप घेतलंय, केस मोकळे सोडून. एकदा डोकं फिरून दाखव. हे बघ, हे बघ, हे बघ. तर असं आजूबाजूला सर्व दुःख आहे. आमचे कॅप्टन आमच्या सोबत आहे. कुठे गेले कॅप्टन? अडराई जंगलाचं सौंदर्य म्हणजे निसर्गाचं एक जिवंत चित्रच, जिथे प्रत्येक झाड, प्रत्येक फूल आणि प्रत्येक झुळूक आपल्याला निसर्गाच्या प्रेमात पडण्यास भाग पडते. पाऊस पण छान साथ देतोय. कधी येतोय कधी जातोय. इथे तुम्ही बघू शकता ही अवाढव्य वृक्ष. या जंगलात पाऊल टाकलं की जणू पृथ्वीच्या कुशीत प्रवेश केल्यासारखं वाटतं, जिथे सृष्टीचा प्रत्येक कोपरा आपल्याला मंत्रमुग्ध करतो. आज खाली पडणार ना तर 3 दिवसानंतर जर तुम्हाला हसायला नसेल आलं तर कमेंट मध्ये मला कळवा. अडराईचं जंगल म्हटलं की जणू हिरवाईचं एक गाणंच, जिथे पानांच्या सळसळत्या आवाजात निसर्गाची गोपिता ऐकू येतात. प्रत्येक पायरीवर निसर्गाचं एक नवं रूप दिसतं, जिथे शांतता, हिरवाई आणि स्वच्छंदी हवा आपल्याला एक नवी अनुभूती देते. या वातावरणात मस्त गरमागरम कांदी भजी आणि मॅगी सोबत येथील सुंदर निसर्गाचा आस्वाद आम्ही घेतला. अडराई जंगलाचं निसर्ग सौंदर्य बघून मनातली सगळी थकवा नाहीशी होते. जणू या शांततेने आणि हिरवाईने आपल्याला नवसंजीवनी दिली आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, व्हायरल करून टाका. सबस्क्राईब